कोस्टल रोडमुळे ठाण्याची वाहतूक कोंडी फुटणार, 28% काम पूर्ण. खारेगाव ते गायमुख हा 13 किलोमीटर लांबीचा कोस्टल मार्ग हा गेम चेंजर प्रकल्प ठरणार असून डिसेंबर 2028 पर्यंत तो खुला होईल. या प्रकल्पामुळे घोडबंदर मार्गासह अंतर्गत रस्त्यावरील वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. या प्रकल्पाचं 28% काम पूर्ण झाल्याची माहिती देताना आमदार संजय केळकर यांनी कांदळवनातील अडथळे दूर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. आमदार संजय केळकर यांनी काल MMRDAचे मुख्य अभियंता आणि कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांसह या प्रकल्पाची बाळकुम येथे पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीबाबत माहिती दिली. खारेगाव वाळकुम ते गायमुख असा ठाणे खाडीच्या काठाने जाणारा हा कोस्टल मार्ग 6 पदरी असणार आहे. सुमारे 2,727 कोटी खर्चाचा हा प्रकल्प असून या मार्गामुळे खारेगाव ते गायमुख प्रवासाचा वेळ 45 मिनिटांवरून अंदाजे 15 मिनिटांवर येणार आहे. विशेष म्हणजे या मार्गामुळे मुंबई नाशिक महामार्ग, JNPT, वाढवण बंदर, पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेनं माल वाहतुकीला वेगवान जोडणी मिळेल. 6 महिन्यांपूर्वी या प्रकल्पाचं काम सुरू झालं असून 40 महिन्यात हे काम पूर्ण होईल. या मार्गातील काही भाग कांदळवनाच्या ठिकाणी एलिव्हेटेड असून 2028 पर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं. घोडबंदर मार्गावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे ठाणेकरांना कोंडीचा सामना वर्षभर करावा लागतो. या प्रकल्पामुळे या वाहतुकीवरचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार असून कळव्यातून होणाऱ्या वाहतुकीलाही दिलासा मिळणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली. कोस्टल रोडचा काही भाग कांदळवनांच्या ठिकाणी एलिव्हेटेड असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचं पाहणी दौऱ्यात आढळून आलं. काही ठिकाणी अनधिकृत बांधकामं सुरू असून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकण्यात आलाय. ही अतिक्रमणं कोस्टल रोड प्रकल्पाला अडथळा ठरणार असून ती तातडीनं दूर करण्यात यावीत अशा सूचना आमदार केळकर यांनी कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.